सगळ्या दोघांना श्रद्धांजली अर्पण करतो। खरं तर ही वेळ यायला नको होती। एखाद्याच्या जन्मदिवसानिमित्त एखाद्या चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्त आपण रक्तदान शिबिर घेतोय, पण एखादी दुःखद घटना झाल्यानंतर अशी वेळ वारंवार कुठल्याही संघटनेवर, कुठल्याही पक्षावर, कुठल्याही परिवारावर येऊ नये अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। खरं तर दोघंही जण अतिशय गमतीचे कार्यकर्ते होते। दोघांनी कमी काळात चांगलं नाव प्रहारमध्ये चांगला ठसा उमटवला होता। काही घटना आपण कधी कधी न कळत अंगावर ओढून घेत असतो आणि काही घटना सहजरित्या घडत असतात। या घटनेतून तेवढं सुद्धा आपण कम से कम तो वैचारिक विचार सुद्धा डोक्यात ठेवला पाहिजे। थोडा गाडीचा स्पीड जरी कमी असता किंवा त्या रात्री आपण नाही जाण्याचं टाळलं असतं कदाचित, तर एवढ्या मोठ्या दुःखद प्रसंगासमोर आपल्याला आज जाण्याची वेळ आली नसती। कार्यकर्त्याने फार महत्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि अशा वेळेस आपण आपल्या काही चुका कशा माणसाला त्या परिवारावर कसं दुःख देण्याचं काम करतोय। कदाचित मी बोलल्यानं काही लोकांना मला दुखत असेल, पण याच्यामध्ये आम्ही सुद्धा तेवढे जबाबदार आहोत हे ठामपणे आपण लक्षात घेतलं पाहिजे। तर माझ्या चुकीच्या वागण्यामुळं किंवा मी जे वागतो त्याच्यामुळं काय परिणाम होऊ शकतो परिवारावर, व्यवस्थेवर, ते सुद्धा डोक्यात घेणं गरजेचं आहे। एवढं झाल्यानंतर आम्ही काय शिकावं? रक्तदान करून जबाबदारी पूर्ण करायची आहे का? संपून त्याच्यातून दूर व्हायचं आहे का? पहिले याचं संशोधन करा का ही घटना झाली कशी, का झाली, कशा पद्धतीने झाली, कुठल्या एका वाईट गुणामुळे झाली, ते पण डोक्यात घेणं गरजेचं आहे। अजूनही त्याच वयातले काही कार्यकर्ते किंवा सोपान किंवा आपण पाहतोय गावाने हा त्याच्यातला नसेल त्या गोष्टी, पण त्याच्यातलं कोण कशा पद्धतीनं समोर गेलं ते पाहणं गरजेचं आहे। एवढं सगळं झाल्यामुळे त्या वयातले कार्यकर्ते अजूनही नको त्या स्थळी पाहायला भेटतात, नको त्या ठिकाणी आम्ही पाहतोय बडबड करत असतं। इकडे रक्तदान करायचं आणि तिकडे मात्र जो गुण वाईट आहे तो तसाच ठेवायचा, या रक्तदानाला काही अर्थ उरत नाही। रक्तदानाची परिभाषाच ही आहे का मी माझं स्वतःचं रक्त विनाकारण सांडू देणार नाही, सांडू देणार नाही। सांडू देणार नाही हा विषय महत्वाचा आहे, देणार महत्वाचा आहे। मी रक्त देणारा आहोत, सांडू देणार नाही स्वतःचं रक्त, दुसऱ्याचं सांडवणार नाही। सांडवणं देणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे। सांडवणं म्हणजे जाती जाती धर्माच्या नाव रस्त्यावर सांडवणं किंवा काही करून स्वतःच काही करून सांडवणं, पण देणारं झालं पाहिजे याच्यासाठी रक्तदान शिबिर आहे। 250 बॉटल म्हटलं म्हणजे ते फक्त काही 10-15 मिनिटाचा गेम नाही आहे, तो विचाराचा खेळ असतो। जो विचारानं रक्तदान करतो तो कोणाचं रक्त सांडवतही नाही, स्वतःच सांडून देत आहे। आता आमच्या याच्यामध्ये स्वतःच सांडून घेणार आहे आणि दुसऱ्यालाही सांडून घेणार आहे, ते पहिले फार विचाराची गरज आहे का मी माझं रक्त आला वेळ तर देणाराच ठरेल, सांडवणारा ठरवणार नाही। सध्या जाती पाती धर्माचं जे काही प्रचंड मतदानासाठी रक्तपात झाला तरी चालेल, पण ते रक्तपात करून मतदान जिंकू ही जी काही आज आम्ही पाहिजे देशामध्ये एकंदरीत जे वातावरण तयार केलं जातंय, या विचाराला बाजूला ठेवण्यासाठी रक्तदान आहे। म्हणजे जरी आज श्रद्धांजलीच्या निमित्तानं रक्तदान शिबिर ठेवत असेल, तर मग आमच्या डोक्यात विचार असून रक्त देत असेल तर त्याला काही अर्थ नाही आहे। ते फक्त त्याची किंमत 250 ग्रॅमची बॉटल आहे, पण विचार करून रक्तदान करत असेल तर तो रक्तदान होऊ शकतो। विचार तलवारीचा, एकमेकाच्या छाताड्यात तलवारी मारायचा आणि
काम रक्तदान करत असेल तर मला वाटतं तो विचार या देशाला परवडणारा नाही आहे. आपण जी रक्तदानाची चळवळ सुरू केली ती त्या विचारानं सुरू केली होती आणि त्या विचाराची ही चळवळ अजूनही आपण सगळ्यांनी जिवंत ठेवली, म्हणून त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. मला माहित आहे का या आनंद सभागृहामध्ये 20 वर्ष अगोदर या सभागृहाच्या बाहेर धोधो पाऊस पडत होता आणि तुकाराम गीताचार्य यांच्या नावाने आपण राज्याचं रेकॉर्ड करत होतो. 1400 बोटल रक्तदान आपण 1456 एवढं रक्तदान आपण या सभागृहात दिलं होतं. म्हणजे या महाराष्ट्रामध्ये एका तालुक्यात 1400 बॉटल करणारा तालुका कोणता असेल, संघटना कोणती असेल तर ती प्रहार आणि चांदूर बाजारात हे सुद्धा या संघटनेचं गतवैभव आहे. ते वैभव आम्ही पाहिजे कमी होऊ द्यायचं नाही एवढी काळजी आपण सर्वांना घ्यावं लागेल. आणि म्हणून आम्ही पाहिजे का बऱ्याचदा दुःख येतं पण त्याचं वेदनेत रूपांतर होता कामा नये. पाळण्याच्या दुःखामध्ये वेदना देणारं काम या घटनेमुळे झालेलं आहे आणि म्हणून हे सामान्य प्रत्येक कार्यकर्त्याला गरज असतं. तुम्ही सांगा छत्रपती शिवरायाच्या काळामध्ये घर पीछे वार्ताहराची हा सैनिक कामी आला, तो सैनिक कामी आला. एक सुर्वे नावाचा परिवार होता. 3 सैनिक 10 युद्ध पडले, तिघही भाऊ एकाच लढाईत पडले आणि 4थ्या फौजेमध्ये त्या सुर्वेचा शेवटचा दिवा छत्रपतीसाठी उभा राहिला. तो 4था भाऊ तलवार ढाल घेऊन पुन्हा लढायला निघाला. ही या मातीची गरिमा आहे, ही या मातीचं बलिदानाची भाषा आहे. 3ऱ्या भावाच्या छाताळ्यावर पाय घेऊन मेलेल्या माणसाच्या त्यात होता आणि 4था मात्र आई वडिलाचं नाही तू तळ हे याचा विरेट आम्ही लावतो पण तू ते लढायला जा असा म्हणणारा हा इतिहास आहे. आणि म्हणून आम्ही पाहतोय का दुःख प्रत्येकाला असतं, दुःख येणारच आहे, ते काही मोडता मोडत नाहीये. त्यासाठी इतिहास वाचणं फार महत्वाचं असतं. इतिहास हेच सांगतोय तानाजी कोणाल्यावरचं युद्ध लढताना तानाजी कामी आला आणि लग्नाची तयारी आम्ही पाहिजे तिथून 2 दिवसाला घरात होती आणि काका सूर्याजी सुद्धा कामी आला. हा इतिहास जर आपण लक्षात घेतला तर मग दुःखाला थोडा आवर घालण्याचा प्रयत्न आपण त्याच्यातून करता. हे अशा प्रकारचं आमचं जर पूर्वज जर अशा पद्धतीनं काम करत होते, कित्येक असे प्रसंग आपण पाहिजे का स्वातंत्र्याच्या लढ्यातले आम्ही पाहत होतो आणि ते प्रसंग आम्ही डोळ्यासमोर ठेवावं लागेल. गेला तो आपला होत नाही आणि राहिल्यासाठी आता आम्हाला प्रचंड ताकदीनं समोर कसं जाता येईल. पराजय माणसाला हरू शकत नाही, एखादा मृत्यू सुद्धा माणसाला हरू शकत नाही, हरवणारा माणूसच होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलं पाहिजे का काही गोष्टी नशिबानं, काही गोष्टी आम्हाला स्वीकारणं गरजेचं असतं आणि त्या ताकदीनं पुन्हा त्या वेगानं आम्हाला काम करण्याची गरज असते. जाती पाती धर्माच्या पलीकडे मानवतेचं हे नातं निर्माण करण्याचं रक्तदान शिबिर ते आता हे रक्त कोणाला जाईल आम्हाला माहित नाही. युपीवाल्याला जाईल का हिंदूला जाईल का मुसलमानाला जाईल, तेल्याला जाईल का माळ्याला जाईल का पाटलाला जाईल का धनगराला जाईल माहित नाही. कारण ते पवित्र दान आहे आणि पवित्र दानामध्ये जात धर्म पंथ पाहता कामा नये. असं कोणी आलं का इथं मी रक्त देतो बघ हिंदूला गेलं पाहिजे बरं, मुसलमानाने गेलं पाहिजे. किंवा एखादा मुसलमान असा आला का रक्त देतो पण मुसलमान को जाना चाहिए, बचना तो वही चाहिए. ह्या ज्या भावना आहेत ह्या भावना रक्तदानात कामी येतात.
तुमच्या आगावर उद्या जो तलवार मारल तुमच्या हृदयाच्या भांडणाच्या माणसाला हे रक्त जाऊ शकते. लक्षात ठेवा. ज्याला तुम्ही वाटलं तर हा मेला पाहिजे उद्या, त्याला हे रक्तदान वाचू शकतं. जो रक्तदाता आहे ना तो तुमच्या हृदयावरच्या भांडणाचं वयर तोडण्याचं काम करतोय. आमचं वयर तोडण्याचं काम इथे हे रक्तदान शिबिर करत असतं. म्हणून तुमच्या आमच्या डोकीतल्या जाती पाती धर्माच्या अतिशय लहान भावना असणारा विचार तुमच्या आमच्या डोक्यात आहे, मी या जातीचा, मी या धर्माचा, त्या विचारावर आला असणाऱ्या लोकांनी रक्तदान करू नये. त्यांनी मोठा विचार घेऊन व्यापकता भूमिका घेऊन आम्हाला हे रक्तदान करायचं असतं. आणि ते रक्तदान शिबिराची चळवळ आपण पुन्हा या सभागृहामध्ये, चळवळ चांगली आहे पण प्रसंग वाईट आहे. दोघं गेल्यानंतरच आणणारं हे रक्तदान शिबिर जरी आम्ही पाहिजे जाणवतो आणि विरुद्ध दाखवत असेल पण त्याच्या मागे दुःखाची झालर आहे, दुःखाचा काळ आहे. गेलेले माणसाचा डबल सामने भेटणार नाही, ते आयुष्य कधी येणारही नाही. आयुष्य एवढं सगळं सुंदर असताना सुद्धा ते सोडण्याचा प्रसंग त्याच्यावर आला. नियतीने घात केला किंवा आपण काय चुकलं ह्या जरी गोष्टी असल्या तरी याच्यावरून त्यांचे दोघांचे फोटो पाहून हे लक्षात घ्या का माझं प्रत्येक पाऊल हे लोकेला वाचवासाठी आणि मला जगण्यासाठी कसं निर्माण करता येईल याचा प्रयत्न आपण करू. नाहीतर मग गेले रेस्टॉरंटवर तिथूनच व्हॉट्सअप चॅट करणं सुरू केलं. तुमच्या एका शब्दानं रक्तरंजित क्रांती होऊ शकतं, रक्तरंजित दंगल होऊ शकतं. एक शब्द माणसाला मात्र एक शब्द आम्ही पाहतोय दंगल करायला कारणीभूत करतं. ते आमच्या हातून होऊ नये एवढी सुद्धा खबरदारी आपण घेतली पाहिजे. नंतर दिवसा आपण चांगले असतो, रात्री मात्र तुमचं सगळं बैठून जाते. त्याच्यामुळं आम्ही पाहतोय का असलं नसलं सगळं वाटोळं आपण पाहतो निर्माण करत असतो. म्हणून आपण सर्वांना धन्यवाद देतोय. त्या रक्तदान शिबिरामध्ये ज्या ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केलं त्या सर्व रक्तदात्यांना खरंतर त्यांना नतमस्तक होतो. विद्यार्थी संघटनेनं जे काही आयोजन या शिबिराचं केलं त्यांना पण धन्यवाद देतो. आणि आता आपण एखाद्या दीड तासात 5 ते 70 बॉटल इथं दिल्या. तुमच्या मनातली ही तळमळ अशी जागृत राहू दे. सुखात दानत्वाचा आमचा विचार नेहमी कायम राहू दे अशी प्रार्थना करतो आणि तो 2 शब्द संपवतो.